आज पुनरुत्थानाच्या दिवसाची पवित्र सभा आहे. मला आशा आहे की या दुपारच्या उपासनेद्वारे तुम्ही परमेश्वराकडून फार जास्त कृपा आणि आशीर्वाद प्राप्त कराल. आज या आपण पुनरुत्थान आणि आत्मिक शरीर शीर्षक उपदेशांतर्गत ख्रिस्ताच्या शिकवणींचा अभ्यास करूया. जेव्हा आपण प्रथम चर्चच्या इतिहासाला पाहतो तेव्हा पुनरुत्थान खरोखरच महत्त्वाचे होते. पुनरुत्थानाच्या आशेचा प्रथम चर्चच्या संतांच्या विश्वासावर मोठा प्रभाव पडला. कितीही अडचणी आल्या तरी ते अजिबात घाबरले नाहीत. त्यांच्याकडे या जगाच्या वेदना आणि दुःखापेक्षा येणाऱ्या जगाची आशा होती. यामागील प्रेरक शक्ती येशूचे पुनरुत्थान होते. याबद्दल इब्री लोकांस पत्रच्या लेखकाने असे लिहिले, आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका ना स्वीकारता हालहाल सोसले. आज या आपण त्या दृश्याचे एकत्र परीक्षण करूया, म्हणजे आपण त्या भविष्यासाठी जास्तीत जास्त आशा बाळगू शकू जी परमेश्वराने आपल्यासाठी स्वर्गामध्ये तयार केली आहे. या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 11 वचन 33 पाहूया. इब्री लोकांस पत्र अध्याय 11 वचन 33. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी काय सुटका ना स्वीकारता हालहाल सोसले. जरी त्यांना गंभीररित्या छळण्यात आले तरी त्यांनी सुटका स्वीकारली नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये त्यांनी फक्त त्या क्षणांपासून वाचण्यासाठी कोणताच बहाणा केला नाही. या मागचे कारण काय होते? हे नीतिमानांच्या पुनरुत्थानात भाग घेण्यासाठी होते. अशा प्रकारे येशूच्या पुनरुत्थानाचा प्रथम चर्चच्या संतांवर खोल प्रभाव पडला. त्यांना कैद करण्यात आले, थट्टा करण्यात आली आणि फटके मारण्यात आले, पण त्यांनी सुटका ना स्वीकारता सर्व प्रकारच्या त्रासांचा सामना केला. हे कसे शक्य होते? असे यामुळे होते कारण की त्यांचा पुनरुत्थानावर विश्वास होता. त्यांचा असा विश्वास होता की जरी त्यांचे शरीर या पृथ्वीवर मेले तरी देखील परमेश्वर त्यांना पुन्हा उठवतील. त्यांना आशा होती की पुनरुत्थानाच्या सकाळी ते त्यांना ख्रिस्ताच्या राज्यात एक राजकीय याजकगण बनवतील. या कारणास्तव परमेश्वराने त्यांच्या विश्वासाचे वर्णन कसे केले? प्रकटीकरणातील 7 मंडळांच्या भविष्यवाणीमध्ये याचे वर्णन इफिस येथील मंडळी असे केलेले आहे, कारण त्यांचा विश्वास सर्वात इष्ट होता. मात्र जसजशी वेळ निघून गेली तसतशी पुनरुत्थान आणि स्वर्गाची आशा अपसष्ट होत गेली. परिणामी त्यांचे लक्ष जास्तीत जास्त प्रमाणात पृथ्वीवरील गोष्टींकडे वळू लागले, ज्यामुळे प्रथम चर्चचा विश्वास कोमजून गेला. सर्व लोकांनो, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे गौरव खरोखर उल्लेखनीय आहे. मात्र आपण हे कधीही विसरले नाही पाहिजे की पुनरुत्थानावरील आपला विश्वास नवीन कराराच्या सत्याचे मूळ आहे. आपण या पृथ्वीच्या फक्त क्षणिक सुखासाठी जगले नाही पाहिजे. पिता आणि माताने आपल्यासाठी तयार केलेल्या सार्वकालिक जगाबद्दल विचार करा. परमेश्वराने म्हटले, मी तुमच्यासाठी
जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. परमेश्वराने आपल्याला ही आशा दिली आहे. म्हणून आपण त्या क्षणाची वाट पाहिली पाहिजे जेव्हा विनाशी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाप्रमाणे अविनाशीपणाला धारण करतील. आपण आश्चर्य करतो तो क्षण कसा असेल जसे की आपण पूर्वी कधी याचा अनुभव घेतलेला नाही, म्हणून आपण त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतो. म्हणून आपले ध्येय आणि मूल्य जगापेक्षा वेगळे असले पाहिजे. आपण ख्रिस्ती असल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. आपण या पवित्र आत्म्याच्या युगामध्ये एलोहिम परमेश्वरावर विश्वास ठेवतो. या आपण हे लक्षात ठेवूया की आपण पिता परमेश्वर आणि माता परमेश्वरावर विश्वास ठेवण्याच्या सर्वात सन्मानाच्या स्थितीत आहोत. असे करून आज या आपण पुनरुत्थानाच्या महान अर्थाला बिंबवूया. या पृथ्वीवर राहत असताना आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असे असले तरी आपण पृथ्वीवरील गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नये. आपण स्वर्गाच्या राज्याला कधीच विसरले नाही पाहिजे आणि आपण त्याला कधीही सोडले नाही पाहिजे. या आपण पुन्हा एकदा इब्री लोकांस पत्र अध्याय 11 द्वारे याची पुष्टी करूया. अध्याय 11 वचन 35. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली. आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे म्हणून खंडणी भरून मिळणारी सुटका ना स्वीकारता हालहाल सोसले आणि इतरांना टवाळ्या, मारहाण ह्यांचा आणि बंधने व कैद ह्यांचाही अनुभव आला. त्यांना दगडमार केला, मोहपाशात टाकले, करवतीने चिरले, ते तलवारीच्या धारेने मेले. ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत. ते लाचार, पीडित, त्रासलेले असे होते. त्यांना जग योग्य नव्हते. ते अरण्यातून, डोंगरांतून, गुहांतून व जमिनीतल्या विवरांतून भटकत राहत असत. असा विश्वास कोठून आला याचा पुरावा वचन 35 मध्ये आढळतो. स्त्रियांना त्यांची मृत माणसे पुनरुत्थान झालेली अशी मिळाली आणि आणखी कित्येकांनी आपणास अधिक चांगले पुनरुत्थान प्राप्त व्हावे. आपण या 2 उतायांमध्ये पुरावे शोधू शकतो. प्रथम चर्चच्या संतांना स्वर्गाची आशा होती. या पृथ्वीवरील जीवन आरामदायी असू शकते, मात्र जर अशा सुविधा स्वर्गाच्या मार्गात अडथळा आणत असतील तर आपण त्याला नकार देण्याचा विश्वास ठेवला पाहिजे. ही पृथ्वी स्वर्गामध्ये पोहोचण्याची फक्त एक प्रक्रिया आहे, हे आपले गंतव्यस्थान नाही. प्रथम चर्चच्या संतांची ही मानसिकता होती. त्यांनी ख्रिस्ताच्या जीवनाचे पालन केले आणि आपला विश्वास टिकवून ठेवला. त्यामुळेच परमेश्वराने म्हटले की त्यांचा विश्वास सर्वात तेजस्वी होता. जर हे तपासले की त्यांच्याकडे इतका तेजस्वी विश्वास कसा आला तर त्यांच्याकडे पुनरुत्थानाची आशा होती. मग जेव्हा आपले पुनरुत्थान होईल तेव्हा आपल्याकडे कोणते रूप असेल? येशूने आपल्याला शिकवले की आपण स्वर्गातील देवदूतांसारखे होणार. आपण पुन्हा या शरीराच्या मंडपात राहणार नाहीत. मग या आपण 2000 वर्षांपूर्वी येशूचे पुनरुत्थान झाल्यानंतरच्या विविध कार्यांचे परीक्षण करूया. या आपण लूक अध्याय 24 वर जाऊया. या आपण लूक अध्याय 24 वचन 13 वर एक दृष्टी टाकूया. त्याच दिवशी त्यांच्यातील 2 जण यरुशलेमेपासून सुमारे 4 कोसांवरील अम्माऊस नावाच्या गावाला चालले होते. ते घडलेल्या सर्व गोष्टींविषयी एकमेकांशी संभाषण करत होते. आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे जणू काय बंद करण्यात आले होते. असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही की त्यांच्या शिष्यांनी त्यांना ओळखले नाही. त्याने त्यांना म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकांबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते म्लानमुख होऊन उभे राहिले. मग त्यांच्यातील क्लेपा नावाच्या इस्माने त्याला उत्तर दिले, अलीकडे यरुशलेमेत घडलेल्या गोष्टी ठाऊक नसलेले तुम्ही एकटेच प्रवासी आहात काय? तो त्यांना म्हणाला,
कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेथकर येशूविषयीच्या तो देवाच्या व सर्व लोकांच्या समोर कृतीने व उक्तीने पराक्रमी संदेष्टा होता. त्याला मुख्य याजकांनी व आमच्या अधिकाऱ्यांनी देहात शिक्षेसाठी पकडून वधस्तंभावर खेळले. 25일이나 되는 엠마오로 그 11km를 같이 동행을 하면서 예수님을 몰랐다. अम्माऊसपर्यंत 11 किलोमीटर चालताना ते येशूला कसे ओळखू शकले नाहीत? 부활하신 그 몸이었기 때문에 그렇습니다. सर्व लोकांनो, तुम्हाला काय वाटते? 하늘에 있는 असे यामुळे होते कारण की येशू आपल्या पुनरुत्थानातील शरीरात होते. येशूने आपल्याला शिकवले की पुनरुत्थानाच्या वेळी आपण स्वर्गातील देवदूतांसारखे होणार. त्यावेळी येशू या अवस्थेमध्ये होते. त्यांनी भाकर मोडून त्यांना देताच त्यांचे डोळे उघडले आणि त्यांना जाणवले, अरे, हे येशू आहेत. जेव्हा त्यांनी त्यांना ओळखले तेव्हा ते अदृश्य झाले. परमेश्वराने आपल्याला सांगितले की आपणही अशा आत्मिक शरीरामध्ये बदलून जाऊ. या योहान अध्याय 20 वचन 19 सह सुरू ठेवूया. योहान अध्याय 20 वचन 19. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, म्हणजेच पुनरुत्थानाच्या दिवशी संध्याकाळी, जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात. इंग्रजी बायबल स्पष्टपणे म्हणते की कोणीही आत येऊ नये म्हणून दरवाजे कुलूप लावून बंद केले होते. त्यांनी फक्त दरवाजे बंद केले नाहीत, पण त्यांना कुलूपही लावले. या आपण पुन्हा वचन 19 पाहूया. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला. त्यांनी दरवाजे बंद केले आणि ते कोणी उघडले नाही, पण येशू अचानक प्रकट झाले. आपल्या पुनरुत्थानानंतर येशू आत्मिक शरीरात फिरले. त्यांनी 2 शिष्यांना त्यांना ओळखण्यापासून रोखले. त्यांनी भाकर मोडून त्यांना आत्मज्ञान देखील दिले. जेव्हा त्यांनी त्यांना ओळखले तेव्हा ते अदृश्य झाले. तसेच जेव्हा शिष्य एकत्र होते तेव्हा दरवाजे बंद होते. येशू आले आणि त्यांच्यामध्ये प्रकट झाले. या आपण वचन 19 पुन्हा पाहूया. त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, जेथे शिष्य होते तेथील दारे यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असता येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली. तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहे. जरी दरवाजे बंद होते आणि कोणीही त्यांच्यासाठी दार उघडले नाही, तरी येशू चमत्कारिकरित्या खोलीत प्रकट झाले. इतकेच नाही, जेव्हा 2 शिष्यांनी त्यांना ओळखले तेव्हा ते अचानक अदृश्य झाले. तसेच त्यांनी शिष्यांसोबत भोजन सामायिक केले. अशा प्रकारे येशू स्वतंत्रपणे 3ऱ्या आणि 5व्या परिमाणांमध्ये फिरले. या आपण वचन 24 पाहूया. येशू आला तेव्हा 12 जणांतील एक म्हणजे दिदुम म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून. खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता. तेव्हा दारे बंद असताना येथे देखील दरवाजे बंद होते. येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हाला शांती असो. नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर, माझे हात पहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा अस.
थोमाने खेळ्यांचे व्रण आणि भाल्याचे व्रण पाहिले. सर्व काही पाहिल्यानंतर थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. कृपया येशूचे रूप, त्यांचे कार्य आणि ते कसे प्रकट होतात आणि अदृश्य होतात यावर बारकाईने दृष्टी टाका. हे आश्चर्यकारक नाही का? याला भौतिक शरीर असल्याच्या रूपाने पाहिले जाऊ शकत नाही आणि याला 100% आत्मिक असल्याच्या रूपानेही पाहिले जाऊ शकत नाही. त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्याकडे 3 परिमाणाचे शरीर किंवा 5 परिमाणाचे शरीर असू शकते. ही ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर त्यांच्या कार्यांबद्दलची बायबलमधील नोंद आहे. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 6 सह सुरू ठेवूया. 40 दिवसांपर्यंत ते आपल्या शिष्यांसमोर हे सिद्ध करण्यासाठी प्रकट झाले की त्यांचे पुनरुत्थान झाले आहे. मग त्यांनी म्हटले, तुम्ही माझ्या हातावरील खिळ्यांचे व्रण आणि माझ्या कुशीतील भाल्याच्या व्रणाला स्पर्श केला आहे. म्हणून तुम्ही माझ्या पुनरुत्थानाबद्दल सर्व लोकांना साक्ष दिली पाहिजे, म्हणजे मृत्यूने ग्रासलेल्या सर्व लोकांना वाचवले जाऊ शकेल. अशा प्रकारे त्यांनी त्यांना प्रचार करण्याचे मिशन सोपवले. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 1 वचन 6 पाहूया. वचन 6. मग ते एकत्र असताना त्यांनी त्याला विचारले, प्रभुजी, ह्याच काळात आपण इस्रायेलाचे राज्य पुन्हा स्थापित करणार काय? तो त्यांना म्हणाला, जे काळ व समय पित्याने स्वतःच्या अधिकारात ठेवले आहे ते जाणणे तुमच्याकडे नाही. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांदेखत तो वर घेतला गेला. या सर्व घटना भौतिक नियमांच्या अधीन लोकांच्या समजण्यापलीकडे आहेत. ते त्यांच्याशी संभाषण करत असताना अदृश्य झाले आणि मग अचानक एका बंद खोलीत प्रकट झाले. त्यांनी थोमाला म्हटले की त्याने त्यांच्या कुशीत असलेले भाल्याचे व्रण आणि त्यांच्या हातावरील खिळ्यांचे व्रण यावर स्पर्श करावा आणि कधीकधी त्यांनी त्यांच्यासोबत भोजन देखील सामायिक केले. शेवटी ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना आपले स्वर्गारोहण दाखविले. खरोखर बायबल आपल्याला आशा देत नाही का? आपल्या पुनरुत्थानाद्वारे ख्रिस्ताने आपल्याला आश्चर्यकारक जगाच्या अस्तित्वाबद्दल सांगितले. त्यांनी आपल्याला सांगितले की फक्त 3 परिमाणातील जगच अस्तित्वात नसून त्यापलीकडील आणखी एक जग देखील आहे. त्यामुळेच परमेश्वराने आपल्याला शिकवले की आपण स्वर्गाची आशा कधीही सोडू नये, कारण या पृथ्वीवर जे काही आहे तेच सर्व काही नाही. संभाषण करत असताना येशू अचानक अदृश्य झाले किंवा एका बंद खोलीत अचानक प्रकट झाले. येशूने अशा गोष्टी का दाखवल्या? आपण सध्या ज्या जगाचा अनुभव घेत आहोत त्यापलीकडे आणखी एक जग आहे हे येशूने आपल्याला शिकवले नाही का? येशू शिष्यांच्या डोळ्यांदेखत वर घेतले गेले आणि मेघाने त्यांना त्यांच्या दृष्टीआड केले. याबद्दल विचार करा. सर्व लोकांनो, तुम्ही समजू शकता का? पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना 3 परिमाण आणि 5 परिमाण अशा दोन्ही स्वरूपाती आपले आत्मिक शरीर दाखविले आणि त्यांना शिकवले, जेव्हा तुमचे पुनरुत्थान होईल तेव्हा तुमच्याकडे असे आत्मिक शरीर असेल. आपल्या शरीराचे काय होईल? असे लिहिले आहे, जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते. हे पुनरुत्थानाबद्दल बोलत नाही का? या आपण बायबलद्वारे याची पुष्टी करूया. या आपण पहिले करिंथ अध्याय 15 वचन 40 वर जाऊया. अध्याय 15 वचन 40.
तशीच स्वर्गीय शरीरे व पार्थिव शरीरे आहे, पण स्वर्गीयांचे तेज एक आणि पार्थिवांचे एक. 하늘에 속한 자의 영광이 따로 있고 सूर्याचे तेज निराळे, चंद्राचे तेज निराळे, ताऱ्यांचे तेज निराळे, कारण ताऱ्याताऱ्यांच्या तेजांत भेद आहे. 영광도 다른데 별과 별의 영광도 다르도다. तसे मेलेल्यांचे पुनरुत्थान आहे. जे विनाशीपणात पेरले जाते ते अविनाशीपणात उठवले जाते, जे अपमानात पेरले जाते ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते ते सामर्थ्यात उठवले जाते. प्राणमय शरीर असे पेरले जाते, आध्यात्मिक शरीर असे उठवले जाते. जर प्राणमय शरीर असेल तर आध्यात्मिक शरीरही आहे. अशा प्रकारे ख्रिस्त आपल्याला त्यांच्या शिकवणी आणि आशा देतात, म्हणजे आपण आत्मिक जगामध्ये परत येऊ शकू. वचन 48. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहे, आणि तो स्वर्गातला जसा आहे तसे जे स्वर्गातले तेही आहे. आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे आपण काय धारण करू, जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. आणि या आपण खालील वचन पाहूया. वचन 50. बंधुजन हो, मी असे म्हणतो की मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात, निमिषात, शेवटला करणा वाजेल तेव्हा, कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. त्या क्षणी ख्रिस्ताने आपल्याला दाखविल्याप्रमाणे आपण बदलून जाऊ. जेव्हा ख्रिस्त अम्माऊसच्या मार्गावर 2 शिष्यांशी बोलले तेव्हा त्यांनी त्यांना ओळखले. त्यावेळी येशू अदृश्य झाले. त्या खोलीत जेथे शिष्यांनी या भीतीने सर्व दरवाजे कुलूप लावून बंद केले होते की यहुद्यांनी ते तोडू नयेत आणि त्यांना पकडू नये, येशू अचानक प्रकट झाले. त्यांनी त्यांना आपल्या हातातील खेळ्यांचे व्रण आणि कुशीतील भाल्याचे व्रण दाखविले. एका आठवड्यानंतर ते थोमासमोर प्रकट झाले, जो त्यावेळेस त्यांच्या सोबत नव्हता, आणि म्हटले, तू आपले बोट इकडे कर, कारण की तू म्हटले होते की जोपर्यंत तू असे करत नाहीस तोपर्यंत तू विश्वास ठेवणार नाहीस. नंतर त्यांनी त्यांच्यासोबत भोजन देखील केले. शेवटी पुनरुत्थानाच्या 40 दिवसांनंतर शिष्यांनी त्यांना जैतुनाच्या डोंगरावर स्वर्गात जाताना पाहिले. येशूने या सत्याला समजावून सांगितले, भौतिक शरीर आत्मिक शरीरात बदलून जाईल. शेवटला करणा वाजताच तुम्ही क्षणात बदलून जा. या आपण वचन 53 पाहूया. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान करावे, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा, तुझा विजय कोठे? अरे मरणा, तुझी नांगी कोठे? मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे, परंतु जो देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम. परमेश्वराने आपल्या श्रमाबद्दल काय म्हटले? ते कधीच व्यर्थ जाणार नाही. परमेश्वराने आपल्याला शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत या सुवार्तेचा प्रचार करण्याची सूचना दिली. आपण पाप आणि मृत्यूचे गुलाम होऊन दयनीय मनुष्य नाही का? अगदी प्रथम चर्चच्या संतांना देखील पुनरुत्थानाची आशा येण्यापूर्वी सर्व गोष्टींची भीती वाटत होती. मात्र जेव्हा त्यांना पुनरुत्थानाची जाणीव झाली तेव्हा ते घाबरले नाही. त्यांनी सुटका होण्यास नकार दिला, म्हणजे ते आणखी उत्तम पुनरुत्थान प्राप्त करू शकतील. जर त्यांनी अंगीकार केला असता, मी येशूवर विश्वास ठेवणार नाही, तर त्यांना सोडण्यात आले असते. मात्र त्यांनी म्हटले, जर मी जिवंत राहिलो तर मी आणखी किती वर्षे जगणार? आणखी 20 वर्षे जगण्यासाठी मी सार्वकालिक जीवन कसे सोडू शकतो?
खरोखर आपणही असा विश्वास ठेवला पाहिजे. आज मला आशा आहे की या पुनरुत्थानाच्या दिवसाद्वारे जेव्हा आपण पहिल्यांदा सत्य स्वीकारले होते तेव्हा आपल्याकडे जी उत्साही मानसिकता होती ती आपल्यामध्ये देखील पुनर्जीवित होईल, म्हणजे आपण पिता आणि माताच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकू, जे एकेकाळी आपले राज्य होते. मी सर्व सदस्यांना कळकळीने विनंती करतो की ते कोणालाही मागे न ठेवता या सार्वकालिक जगामध्ये परत जावे. आपण पुनरुत्थानाच्या भावनेला कधीही गमावला नाही पाहिजे. म्हणून बायबल आपल्याला शिकवते, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाही हे तुम्ही जाणून आहात. तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा. आपले श्रम कधीच व्यर्थ जाणार नाही. हे खरोखर आमेन आहे. सियोनच्या सर्व संतानांनी आपल्या शेजाऱ्यांना, परिचितांना, मित्रांना, कुटुंबातील सदस्यांना, कामाच्या ठिकाणी आणि शाळेत प्रचार केला पाहिजे. या आपण ही सुंदर बातमी सर्वांपर्यंत पोहोचवूया. याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.